आता एक सकारात्मक बातमी आहे कोरोनाविरुद्ध लढलेल्या एका कुटुंबातील 5 सदस्यांची। पुणे जिल्ह्यातील बकोरी या छोट्याशा गावातील 75 वर्षीय आईसह संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि मग सुरू झाली कोरोनाविरुद्धची लढाई। पुणे जिल्ह्यातील बकोरी येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निसर्गप्रेमी वारघडे यांच्या कुटुंबातील एकामागून एक अशा 5 जणांना कोरोनाने गाठला। यामध्ये त्यांनी हार न मानता ते लढले आणि 75 वर्ष वयाच्या आईसह सर्वजण यशस्वीरित्या कोरोनावरती मात करत घरी परतले। हवेली तालुक्यातील बकोरी गावातील हे आहे वारघडे कुटुंब। एकाच वेळेस सर्वच्या सर्व कुटुंब कोरोना बाधित आढळलं आणि सुरू झाली त्यांची कोरोनाविरुद्धची लढाई। याविषयी वारघडे सांगतात, मला विश्वास बसत नव्हता, आम्ही सगळे रडायला लागलो। मला वाटलं आता माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होईल। मी रात्रभर रडत होतो, जेवण जात नव्हतं, माझी मुलगी घाबरली होती। आम्ही हरलो नाही, आम्ही लढलो आणि कोरोनातून बाहेर पडलो। कुठल्याही परिस्थितीत न घाबरता आम्ही कोरोनासोबत लढलो, न हारता आम्ही त्यातून जिंकूनसुद्धा संपूर्ण कुटुंब आम्ही आज या ठिकाणी बाहेर आलो। कुटुंबातील एक एक व्यक्ती पॉझिटिव्ह होत गेला आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बाकीचा आधार नसताना मी स्वतःला सावरत गेलो आणि त्या ठिकाणी कुटुंबाला आधार देत एक एक व्यक्तीला त्या ठिकाणी वाघोली येथील आयमॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत गेलो। आणि सर्वात शेवटी मला सुद्धा जाणवलं की बाबा आपल्याला पण त्रास होतो आहे। मुळामध्ये मला त्रास होतच होता, परंतु जर कुटुंबाच्या अगोदर जर मी ॲडमिट झालो असतो तर कुटुंब खचलं असतं आणि कुठंतरी वेगळ्या मार्गाने तो विषय गेला असता। त्यामुळे मी स्वतःला सावरत गेलो आणि कुठल्याही प्रकाराला न घाबरता त्या ठिकाणी धीराने सामोरं जाऊन कुटुंबातील सर्व व्यक्तींना ॲडमिट केल्यानंतर मी शेवटी ॲडमिट झालो आणि वयाच्या 75 वर्ष आईसह आम्ही त्या ठिकाणी या सर्व आजारातून बाहेर निघालो आणि आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी बोलत आहे। नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना हेच आवाहन करायचे की आपण हा आजार तसा सोपा पण नाही आणि घाबरून न जाता या आजाराला जर सामोरं गेला तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी व्हाल आणि ह्या आजारातून बाहेर व्हाल। आणि आजार न व्हावं यासाठी जर आपण प्रयत्न केले अगोदर तर खूप चांगलं होईल। जेणेकरून सॅनिटाईज वापरा, हात स्वच्छ धुवा, घरात स्वच्छता ठेवा, चांगला सकस आहार घ्या, व्यायाम करा आणि घराच्या बाहेर पडू नका, अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो। सुरुवातीला माझी नात कोरोनाबाधित आढळल्यावरती मी घाबरून गेले होते। त्यानंतर आम्ही सगळेजण कोरोना बाधित झालो, मात्र न घाबरता वाघोलीतील रामकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज पूर्णपणे आम्ही बरे होऊन घरी परतलो आहे, असं 75 वर्षीय आईनं सांगितलं आहे। पहिली नात होती आमची, तिला थोडा थंडी ताप आला तर तिला आणि तिच्या आईला संगत ॲडमिट केलं। नंतर माझं आपलं पोट दुखते ह्याच्या मी गेले आणि नंतर मग मला आणि नाताला पण ॲडमिट केलं आणि सगळेजण एका घरातले सहकुटुंब सहपरिवार ॲडमिट झालं। त्या सगळ्यांना मी धीर देत करोनावर मात केली आणि इंजेक्शन औषधं घेऊन नीटनेटकं झालं। असं सांगते मी की मास्क लावा, काळजी घ्या, व्यवस्थित राहा, करोनावर मात करा आणि हे करा, सगळ्यांच्यावर व्यवस्थित ध्यान ठेवा। पूर्ण परिवाराला सगळ्या 5 जणांना कोरोना झाला होता। तर आजी आणि पप्पा खूप सिरियस होते, पण तरी पप्पांनी खूप धीर दिला, त्यांनी सगळ्यांना धीर दिला, त्यांच्यामुळं आम्ही सगळे बरे होऊ शकलो। बाकीच्या कुटुंबांना माझं एवढंच सांगणं आहे की काळजी घ्या आणि करोनावर तुम्ही मात करू शकता, फक्त सकारात्मक विचार ठेवा। वारघडे कुटुंबीय दवाखान्यात दाखल झाले तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत होते। त्यांना आधार दिला, आपण घरातच आहोत अशा वातावरणामध्ये त्यांच्यावरती उपचार केले, असं डॉक्टर रघुनाथ रामकर यांनी सांगितलं आहे। मी डॉक्टर RB रामकर, संचालक आयमॅक्स हॉस्पिटल वाघोली। जेव्हा वारघडे कुटुंब आमच्याकडे आलं, कुटुंब अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होतं आणि त्यातली त्यात त्यांची जी आई आहे, 75 वर्षाची आई, वयस्कर आई आणि सर्व कुटुंब जेव्हा आमच्याकडे ॲडमिट झालं तेव्हा त्यांना जे काही आम्ही आधार देण्याचं काम केलं आणि त्यांनी आमच्या शब्दाचं प्रत्येकाने पालन केलं। आई असू, चंद्रकांत दादा असू, त्यांची बायको, त्यांची मुलं, आणि ह्यामधूनच त्यांना जो धीर मिळाला, त्यांची आई, सगळे एकत्र कुटुंब असल्यामुळे एकमेकांना धीर देऊन
ज्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलं आणि समाजासाठी एक आदर्श घालून दिला की जरी संपूर्ण कुटुंब आजारी पडलं तरीसुद्धा संपूर्ण कुटुंब बरं पण होऊ शकतं. मला वाटलं त्यांना आम्ही इथं घरासारखं सांभाळलं आणि त्यांना आपलं घर समजून आपण घरातच आहोत असं वाटल्यामुळे सगळे बरे येऊन घरी गेले असं मला वाटतं. मुळात अशी वेळ कोणत्याही कुटुंबावरती येऊ नये. त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून जाऊ नका. खूप सकारात्मक राहा. नक्कीच कोरोनावरती आपण विजय मिळवू शकतो. कशाचीही तमा न बाळगता न घाबरता वारघडे कुटुंबियाने कोरोनाला हरवलं आहे आणि आज कोरोनावरती मात करून हे संपूर्ण कुटुंब घरी परतलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवमहाराष्ट्र न्यूज, वाघोली.